नमस्कार मित्रांनो, मी अभिजित आपल्या सर्वांचं आपल्या कम्प्युटर बेसिक कोर्सच्या पुढच्या टॉपिकला स्वागत करत आहे. मित्रांनो, MS ऑफिसमध्ये अगोदर आपण वर्ड, एक्सेल हे दोन वेगवेगळे ॲप्लिकेशन्स पाहिले. आज आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटला सुरुवात करतो आहे. चला तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आहे काय आणि त्याचबरोबर त्याच्यामधल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यांना आपण प्रॅक्टिकली सुरुवात करूया. मित्रांनो, पॉवर पॉईंट आपल्या स्कूल्स कॉलेजेसमध्ये एखादा टॉपिक आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने मदत करू शकतो. त्याचबरोबर आपण कंपनीमध्ये आहोत, आपण मीटिंगमध्ये बोलतो आहे, तर एखाद्या व्यक्तीला आपण काय बोलतो आहे, आपल्या कुठल्या टॉपिक्सवरती कुठल्या मुद्द्यावरती आपण बोलतो आहे, हेच जर चांगल्या पद्धतीनं व्हिज्युअल्स म्हणजेच इमेजेस ॲनिमेशन थ्रू आपण सांगितलं तर लोकांना आपण काय बोलतो हे खूप लवकर लक्षात येतं. त्याचबरोबर मार्केटिंगची लोकं असतील, मार्केटिंगच्या लोकांना हे खूप कामाचं आहे की आपले पॉईंट्स, आपले प्रॉडक्ट, आपले सर्व्हिसेस अगदी इफेक्टिव्हपणे मांडता येतात हे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन थ्रू. तसंच आपल्या कॉलेजच्या सेमिनार्समध्ये आपल्याला जर कुठल्या टॉपिकवरती बोलायचं असेल तर डेफिनेटली इथंसुद्धा आपले पॉवर पॉईंटचे प्रेझेंटेशन्स आपल्याला खूप मदत करतात. त्याच्यामुळे एकंदरीत एखादा शाळेतला, कॉलेजमधला विद्यार्थी असो, कंपनीमधला एम्प्लॉई असो, मार्केटिंगचा माणूस असू द्या, इंजिनियर असू द्या किंवा कंपनीचे डायरेक्टर्स असू द्या, यांना आपले प्लॅन्स, आपले स्ट्रॅटेजीज, आपल्याला काय बोलायचे ते मुद्दे अगदी व्यवस्थित सिक्वेन्सपणे आणि इफेक्टिव्हपणे लोकांपुढं जर मांडायचं असेल तर पॉवर पॉईंट हे खूप महत्त्वाचं टूल आहे. समजायला सोपं, वापरायला सोपं, अतिशय इफेक्टिव्ह आणि थोडंसं आपण म्हणू शकतो क्रिएटिव्ह टूल आहे. याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी जेवढी आपण जास्त करू तेवढं आपलं प्रेझेंटेशन्स, तेवढे आपले ॲनिमेशन्स खूप सुंदर होत जातात. चला प्रॅक्टिकली आपण पॉवर पॉईंटला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे पॉवर पॉईंट सुरू करण्यासाठी स्टार्ट, त्याच्यानंतर MS ऑफिस आणि MS ऑफिसमधून तुम्ही असं रेड कलरचा P लिहिलेला आयकॉन बघा, पॉवर पॉईंट तुम्हाला इथे दिसेल. पॉवर पॉईंटवर क्लिक करा, पॉवर पॉईंट सुरू होईल. पॉवर पॉईंट सुरू केल्यानंतर इथं सर्वात पहिलं आपल्याला एक ब्लँक प्रेझेंटेशन दिसेल. या ब्लँक प्रेझेंटेशनवरती क्लिक करा. ओके, आता ही आपली नेहमीप्रमाणे पेज किंवा आपली स्लाईड इथं समोर आलेली. मित्रांनो, अगोदर जर तुम्ही माझे वर्ड आणि एक्सेलचे व्हिडिओ पाहिले असतील तर काही गोष्टी मी तुम्हाला इथं ज्या अगोदर आपण शिकलेलो आहे त्या परत इथं थोडंसं पटकन रिवाईज करून घेतो, कारण का बरेचसे टॅब्स, आतमधले बटन हे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमध्ये सारखेच आहेत. आता लक्ष द्या, वर्डमध्ये जी फाईल तयार होते तिला आपण डॉक्युमेंट फाईल बोलतो. ओके, बघा इथं वरती डॉक्युमेंट 1 लिहिलेलं आहे. सो वर्डमध्ये जी फाईल तयार होते ती आपली डॉक्युमेंट फाईल असते आणि वर्डमध्ये जिथं आपण डेटा टाईप करतो तो आहे आपला पेज 1, पेज 2, पेज 3. ओके, तसंच आपण एक्सेलमध्ये जेव्हा काम करतो, एक्सेलच्या फाईलला आपण वर्कबुक असं बोलतो. ओके, आणि एक्सेलमध्ये जे पेजेस मिळतात आपल्याला त्यांना आपण शीट 1, शीट 2, शीट 3 असं बोलतो. ओके, आणि त्याचप्रमाणे पॉवर पॉईंटमध्ये जेव्हा आपण एखादी फाईल तयार करतो, पॉवर पॉईंटच्या फाईलला आपण प्रेझेंटेशन फाईल असं बोलतो आणि पॉवर पॉईंटमध्ये हे जे पेजेस आपल्याला मिळतात त्यांना आपण स्लाईड म्हणतो. हे बघा इथं स्लाईड 1 दिलेलं आहे. ओके, सो हे आपलं पॉवर पॉईंटमध्ये जे पेज आपल्याला मिळतं त्याला आपण बोलतो स्लाईड आणि आपली फाईल जी तयार होते तिला आपण म्हणतो प्रेझेंटेशन फाईल. ओके, चला क्विक रिव्हिजन करून घेऊया. बघा, फाईलमध्ये गेलो तर नेहमीप्रमाणे न्यू, ओपन, सेव्ह आहे सारखंच आहे जे आपण वर्डमध्ये, एक्सेलमध्ये पाहिलं. ओके, त्याच्यानंतर ॲज रेग्युलर सर्वात वरती आहे टायटल बार. टायटल बारच्या खाली हे वेगवेगळे टॅब्स आहेत. ओके, टॅबला क्लिक केलं की ही जी खालची पट्टी आहे तिला आपण रिबिन बोलतो आणि रिबिनमध्ये जर बघितलं तर आपले हे ग्रुप्स आहेत, टेबल, इमेजेस, इलस्ट्रेशन, ॲप्स आणि ह्या ग्रुप्सच्या आतमध्ये वेगवेगळे बटन्स आहेत. ओके, सो हे आपण वर्ड आणि एक्सेलमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. इथं फक्त क्विक रिव्हिजन करून देतो आहे तुम्हाला. सो टायटल बार, टॅब, टॅबच्या खाली ही जी संपूर्ण पट्टी बदलते ती आहे रिबिन, रिबिनमध्ये आहेत ग्रुप्स आणि ग्रुप्समध्ये आहेत बटन्स. ओके, चला पटकन इथं आपण ह्या फॉर्मॅटिंग जो आपला ग्रुप आहे, फॉन्ट चेंज करणे, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन करणे, त्याची पटकन इथं प्रॅक्टिस करून घेऊया.
आता ही जी समोर आपल्याला स्लाइड मिळाली त्याच्यामध्ये 2 टेक्स्ट बॉक्सेस आहेत. ओके, क्लिक टू ॲड टायटल, क्लिक टू ॲड सबटायटल म्हटले ना, थोडक्यात इथं आपल्याला जागा दिलेली आहे जिथं आपण काही ना काहीतरी टाईप करणार आहोत. चला इथं मी पटकन एक डेटा टाईप करतो. वेलकम टू PowerPoint. ओके, खाली क्लिक करून परत काय लिहायचं असेल तर लिहू शकतो, नसेल लिहायचं तर बाजूला क्लिक करून सोडून द्या. आता मला याचा फॉन्ट चेंज करायचा असेल, ॲज रेग्युलर नेहमीप्रमाणे आपला टेक्स्ट सिलेक्ट करा. होम टॅबमध्ये फॉन्ट्सच्या ग्रुपमध्ये या. इथं वेगवेगळे फॉन्ट्स आहेत. मग याच्यातून आपल्याला जो फॉन्ट हवा आहे तो आपण इथून चूज करू शकतो. जसं इथं मी घेतलं कॉपर ब्लॅक. साईज कमी जास्त करायची असेल तर इथून इन्क्रीज फॉन्ट, डिक्रीज फॉन्ट याचा आपण उपयोग करू शकतो. पाहिजे तर इथं ड्रॉप डाऊनला क्लिक करून इथून आपण वेगवेगळे फॉन्ट्स घेऊ शकतो. फॉन्ट नंतर इथं बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन आहे. तसं मी वेलकमला सिलेक्ट करतो, बीला क्लिक केले की थोडं बोल्ड होऊन जाईल ते. आता हे बोल्ड क्लिअरली समजण्यासाठी मी काय करतो, थोडासा फॉन्ट बदलतो. इथं फॉन्ट मी करतो कॅलिबर. तुम्हाला असं दिसेल की कॅलिबरी फॉन्ट असेल. बघा हे नॉर्मल आहे, याला सिलेक्ट केलं, बीला क्लिक केले की ते बोल्ड होईल. गॉट इट. त्याचबरोबर आयनी काय होईल, तो इटॅलिक होईल. आणि जर मला अंडरलाईन करायची असेल तर इथं यूला क्लिक करेल मी. ठीक आहे, सिलेक्ट. अंडरलाईन नको असेल तर काढून टाकतो, बोल्ड नको असेल तर डिसेबल करून टाकलं त्याला. आता अंडरलाईनच्या पुढं आहे एस. एस म्हणजे शॅडो. आता हे समजण्यासाठी मी काय करतोय, हे टेक्स्ट सिलेक्ट करतो, थोडं झूम वाढवतो म्हणजे क्लिअरली आपल्याला दिसेल. आणि इथं मी एसला क्लिक करतो. हे बघा बारीक त्याला पाठीबघा सावली आली का, बघा मी परत ह्याला सिलेक्ट करतो, एस काढून टाकतो. हे नॉर्मल झालं. सिलेक्ट केलं, एसला क्लिक केलं, एस म्हणजे शॅडो. ओके, शॅडोच्या पुढं आहे स्ट्राईक थ्रू इफेक्ट. स्ट्राईक थ्रूनी काय होईल बघा, इथं मी शब्द सिलेक्ट केला आणि स्ट्राईक थ्रूला क्लिक करतो. ही अशी एक काट मारली जाईल, स्ट्राईक केलं जाईल तो शब्द. ओके, नको असेल स्ट्राईक थ्रू, परत सिलेक्ट करा, स्ट्राईक थ्रू डिसेबल करून टाका. ठीक आहे, थोडं झूम मी कमी करतो. आता इथं आपली पहिली ओळ आहे वेलकम टू PowerPoint. आणि इथं क्लिक टू ॲड टायटलला मी एखादं वाक्य लिहून टाकतो. लेट्स फॉर एक्झाम्पल, पुणे इज अ ब्युटिफुल सिटी. आता इथं बघा मी ब्युटिफुल शब्दाला सिलेक्ट करतोय, थोडं झूम परत वाढवतो मी. आणि आता इथं हा जो बटन आहे याचं नाव आहे कॅरेक्टर स्पेसिंग. याला क्लिक करतोय आणि इथं मी म्हणतोय व्हेरी टाईट. व्हेरी टाईटला जसं मी क्लिक केलं तुमच्या लक्षात येईल बघा, ब्युटिफुल शब्द 2 कॅरेक्टर्समधील अंतर एकदम कमी झालेत. बघा BEAUTIFUL एकदम जवळजवळ आलेत. ह्या 2 अक्षर अल्फाबेट्समधील अंतर एकदम कमी झालं. ओके, याला आपण म्हणतो कॅरेक्टर स्पेसिंग. बघा परत मी इथं टाईटला करतो, थोडंसं वाढलं. नॉर्मल म्हटलं की नॉर्मल जसं सुरुवातीला होतं तसं येईल. लूज म्हटलं की बघा अंतर वाढत जातं, दिसतंय. गॉट इट. सो इथं लूज, व्हेरी लूज. आणि आणखीन वाढवायचं असेल तर मोर स्पेसिंगला जाऊन आपण इथं स्पेसिंगचं अंतर एक्सपांडेड बाय किती पॉईंट करायचं इथं आपण ठरवू शकतो. हे अंतर असं वाढत जाईल. ठीक आहे, आता इथं कॅरेक्टर स्पेसिंगच्या नंतर पुढं आहे चेंज केस. ऑलरेडी हे डिटेलमध्ये आपण चेंज केस वर्डमध्ये पाहिलेलं आहे. इथं पटकन दाखवून देतो मी. ओळ सिलेक्ट केली. आता सेंटेन्स केस करतोय मी. वाक्याचं पहिलं अक्षर कॅपिटल, बाकी सगळे स्मॉल. याला पण म्हणतो सेंटेन्स केस. बघा मी अंडू करतोय, परत पाठीमागे येतोय. सुरुवातीला बघा बी कॅपिटल होतं, दिसलं इथं. जेव्हा मी ह्याला सिलेक्ट केलं, चेंज केसमध्ये येऊन मी त्याला म्हटलं सेंटेन्स केस, तर बघा फक्त पहिलं अक्षर कॅपिटल, बाकी सगळे स्मॉल. याला आपण म्हणतो सेंटेन्स केस. त्याच्यानंतर मी येतो लोअर केसला. सगळे लेटर्स स्मॉल केसमध्ये आले. अप्पर केस म्हटलं की सगळं कॅपिटल झालं. त्याचप्रमाणे कॅपिटलाइज ईच वर्ड म्हटलं की प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर कॅपिटल. ओके, आणि तेच जर मी टॉगल केस केलं तर प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर स्मॉल, बाकी सगळे कॅपिटल.
परत ह्याला नॉर्मल आणायचं असेल तर म्हणजे मला काय म्हणावं लागेल, सेंटेन्स केस. गॉट इट. आता इथं क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग नावाचं बटन आहे. परत एकदा पाहूया आपण. पॉवरला सिलेक्ट करतोय मी. लेट्स फॉर एक्झाम्पल त्याचा फॉन्ट कलर मी इथं बदलतोय. बघा मी बरेचसे इफेक्ट देतोय त्याला. वेलकमला सिलेक्ट करतो, त्याचा फॉन्ट चेंज करतो मी. शॅडो इफेक्ट काढून टाकतो, त्याला थोडं अंडरलाईन करतो. आता एवढं सगळं केल्यानंतर मला असं वाटलं अरे हे काही बरोबर दिसत नाही आहे. परत पूर्वीसारखं मला करायचं आहे, जसं सुरुवातीला मी टाईप केलं होतं तसं. सगळं सिलेक्ट करा आणि याला क्लिक करा क्लिअर ऑल फॉर्मॅटिंगला. तर बेसिकली जसं तुम्ही सुरुवातीला टाईप केलं होतं तो फॉन्ट, ती साईज, ब्लॅक कलरमध्ये हे वाक्य परत आलं. ओके. बटनाचं नाव काय आहे, क्लिअर ऑल फॉर्मॅटिंग. तर आत्ता आपण काय केलं, होम टॅबमधून फॉन्टमधील हे जे सगळे बटन्स आहेत फॉर्मॅटिंगचे ते पटकन प्रॅक्टिस करून घेतले. आता इथं स्लाईड्समध्ये बघा, इथं न्यू स्लाईड, लेआउट ही दोन जरा महत्त्वाची बटन आहेत. ही पण पाहून घेऊया आपण. झूम मी कमी करतो म्हणजे तुम्हाला क्लिअरली आपली स्लाईड दिसेल. ओके. स्लाईड म्हणजे अगोदरच मी सांगितलेलं आहे आपल्या प्रेझेंटेशनमधील पेज. आता मला एकापेक्षा जास्त आणखीन पेजेस, आणखीन स्लाईड्स वाढवायचे असतील तर काय करेल मी, होम टॅबला क्लिक करेल, न्यूमध्ये जाईल. इथं वेगवेगळे लेआउट आहेत स्लाईडचे. उदाहरण मी इथं टू कंटेंटला क्लिक करतोय. बघा स्लाईड नंबर 2 आली आणि त्याचं लेआउट बघा कसं आहे. मी इथं काय लिहू शकतो आणि 2 टेबल इथं असे तयार करू शकतो. ओके. कंपॅरिझनसाठी तुम्ही म्हणू शकता. परत बघा न्यू स्लाईडला गेलो, सपोज मी टायटल अँड कंटेंट घेतलं तर बघा हे असे 2 टेक्स्ट बॉक्सेस मिळाले मला वरती आणि खाली, आणि तुम्ही पाहू शकता स्लाईड वाढत चाललेले आहेत. परत न्यू स्लाईडमध्ये गेलो, फक्त टायटल ओनली म्हटलं तर फक्त एकच टेक्स्ट बॉक्सवाली स्लाईड मला भेटली, बाकीचं खाली सगळं कोर आहे. गॉट इट. तर आपल्याला स्लाईड हवे असतील तर काय करतोय आपण, न्यू स्लाईडला क्लिक करून आपल्याला जशी स्लाईड हवी आहे ती अशी आपण घेऊन टाकतोय. ठीक आहे. आता इथं पहा डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईड बटन आहे. यानी काय होईल ते आपण पाहूया. मी आता स्लाईड नंबर 1ला सिलेक्ट केलेला आहे, न्यू स्लाईडमध्ये येतोय आणि इथं क्लिक करतोय डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईड. बघा याचीच डुप्लिकेट प्रत इथं आली, दिसलं. सेम 2 स्लाईड्स सेम कंटेंट्सवाले तयार झाले. गॉट इट. तर बटनाचं नाव काय होतं, डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईड. आता इथं बघा स्लाईड नंबर 3चं लेआउट कसं होतं. इथं वरती एक टेक्स्ट बॉक्स आहे हेडिंगसाठी, इथं एक बॉक्स आहे, इथं एक बॉक्स आहे. थोडक्यात तुम्ही म्हणू शकता 2 ठिकाणी मी असं डेटा माझा टाईप करू शकतो, टेक्स्ट टाईप करू शकतो. मला हे लेआउटच चेंज करायचं आहे, म्हणजे मला याच्यामध्ये टेक्स्ट बॉक्स नकोच आहेत, सगळे फक्त कोरी स्लाईड हवी आहे. तर इथं लेआउटला जाईल मी आणि इथं ब्लँकला क्लिक करेन. बघा आतमध्ये कुठलाही टेक्स्ट बॉक्स नाही, प्लेन स्लाईड मला इथं भेटली. परत बघा स्लाईड नंबर 4मध्ये येतोय. इथं बघा वरती मी टाईप करू शकतो काही, खाली काय टाईप करू शकतो, पण मला एकच टेक्स्ट बॉक्स हवा आहे. तर मला काय करावं लागेल, स्लाईडचं लेआउट बदलावं लागेल. म्हणजेच काय, स्लाईड नंबर 4ला सिलेक्ट केलं मी, लेआउटमध्ये गेलो आणि इथून स्लाईडचा लेआउट ब्लँक केला की आतमध्ये कुठलंच टेक्स्ट बॉक्स मला भेटणार नाही. सो स्लाईडचं लेआउट म्हणजेच आपल्याला स्लाईडचं स्ट्रक्चर बदलायचं असेल तर इथं लेआउटला क्लिक करून आपल्याला हवं आहे ते लेआउट आपण चूज करू शकतो. बघा टायटल स्लाईड, टायटल अँड कंटेंट, सेक्शन हेडर, टू कंटेंट, कंपॅरिझन, टायटल ओनली, ब्लँक, कंटेंट विथ कॅप्शन, पिक्चर विथ कॅप्शन, असे वेगवेगळे लेआउट्स आहेत. ओके. सो आपल्या कामाप्रमाणे आपण पाहिजे तो लेआउट इथून तसं आपल्या स्लाईडचं सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. तर आत्ता आपण फॉर्मॅटिंग पाहिलं, त्याच्यानंतर न्यू स्लाईड, स्लाईडचं लेआउट चेंज करणे, ह्या गोष्टी आपण पाहिल्या. चला पटकन या सर्वांची प्रॅक्टिस करा. ही सगळी प्रॅक्टिस झाली की मग आपण थोडंसं पटकन कॉपी पेस्ट, फॉर्मॅट पेंटर आणि पॅराग्राफ ग्रुपचे काही सेटिंग्स पाहून घेऊया. वेलकम बॅक मित्रांनो. चला आपण काय करूया आता, पॅराग्राफचा हा ग्रुप बघून घेऊया. बघा मी आहे कुठं, होम टॅबमध्ये पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये. आता आपण हे जे वाक्य टाईप केले ना, वेलकम टू पॉवर पॉईंट, मी याला सिलेक्ट करतो. ओके. नॉर्मल आपले अलाइनमेंट तर आपल्याला माहितीच आहे, अलाइन लेफ्ट, अलाइन सेंटर आणि अलाइन राईट, बरोबर. आता याच्या व्यतिरिक्त बघा इथं टेक्स्ट डायरेक्शन आणि त्याचबरोबर अलाइन टेक्स्ट आहे.
आता जर तुम्ही पाहिलं तर हा जो आपले डॉटेड लाईन्स आहे ना, याला आपण टेक्स्ट बॉक्स म्हणतो. टेक्स्ट बॉक्सच्या खालच्या बाजूला माझं वेलकम टू पॉवर पॉईंट लिहिलं आहे. आता मी काय करतो, यालाच अलाइन टेक्स्टमध्ये जाऊन म्हणतो मिडल. बघा, हे बरोबर आपला जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्या सेंटरला आलेलं आहे. आणि तेच टॉप म्हटलं की हे वरच्या बाजूला अलाइन झालं आहे. गॉट इट. तर आपल्या टेक्स्ट बॉक्सच्या मिडल, बॉटम का टॉपला आपल्याला आपली अक्षरं हवी आहेत, आपलं वाक्य हवं आहे, ते इथं आपण अलाइन टेक्स्टमधून सिलेक्ट करतो. ठीक आहे. मी याला मिडल ठेवतो, थोडं टेक्स्ट बॉक्सची साईज कमी करतो. आता त्याच्यानंतर परत मी याला सिलेक्ट करतो, मी येतो टेक्स्ट डायरेक्शनकडं. आता टेक्स्ट डायरेक्शन आहे हॉरिझॉन्टल, त्याला मी करतो रोटेट ऑल टेक्स्ट 90 डिग्री. तुम्ही पाहू शकता ही सगळी अक्षरं जी आहेत 90 डिग्रीनी रोटेट झालेली आहेत. थोडं बघा, टेक्स्ट बॉक्स असं ॲडजस्ट करतो, तुमच्या लक्षात येईल. बघा, वेलकम टू पॉवर पॉईंट असं लिहिलं गेलं आहे. काय केलं मी त्याला, रोटेट ऑल टेक्स्ट 90 डिग्री. आता तेच मी रोटेट ऑल टेक्स्ट 270 डिग्री म्हटलं की असं झालं. परत बघा डिफरन्स कुठं आहे, 90 डिग्री म्हटलं की वेलकम टू पॉवर पॉईंट हे या साईडने असं वाचता येतं. आणि तेच जर मी रोटेट ऑल टेक्स्ट 270 डिग्री केलं की या बाजूने असं आपण वाचू शकतो त्याला. गॉट इट. त्याचप्रमाणे मी स्टॅक म्हटलं की हे एकाखाली एक एका वळीमध्ये येईल. आता हे समजण्यासाठी मला काय करावं लागेल, फॉन्टची साईज कमी करावं लागेल. इथून मी फॉन्टची साईज 11 करतो. हे बघा, तुमच्या असं लक्षात येईल की वेलकम टू पॉवर पॉईंट असं एक एक शब्द एकाखाली एक लिहिलेले गेले. दिसतंय. थोडं बघा, झूम वाढवायला बघ. गॉट इट. वेलकम टू पॉवर पॉईंट हे असं एकाखाली एक लिहिले गेले एका वळीमध्ये. याला आपण म्हणतो स्टॅक्ड. परत हॉरिझॉन्टल म्हटलं की जसं सुरुवातीला होतं सरळ जसं आपण लिहितो तसं ते आलेलं आहे. ठीक आहे. तर आत्ता आपण अलाइन टेक्स्ट पाहिलं, त्याच्यानंतर टेक्स्ट डायरेक्शन पाहिलं. आता मी येतो इथं बुलेट्स आणि नंबरिंगकडं. चलो आपण ह्या गोष्टी पण पाहून घेऊया आणि त्याच्यानंतर इथं मी लाईन स्पेसिंग पाहून घेऊया. मी काय करतो आहे, स्लाईड नंबर 3ला मी आलो आहे. आता मला इथं काही टाईप करायचं असेल तर साहजिकच मला टेक्स्ट बॉक्स लागेल. आता मला जर टेक्स्ट बॉक्स पाहिजे असेल तर एकतर मी स्लाईडचं लेआउट चेंज केलं पाहिजे किंवा डायरेक्टली इथं टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचं एक बटन आहे, मी असं एक टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करू शकतो आणि आतमध्ये मला जे पाहिजे ते मी लिहू शकतो. ओके. हे असं करण्यापेक्षा मी काय करतो, सरळ आपले जी स्लाईड आहे त्याचं लेआउट मी बदलतो. स्लाईडचा लेआउट जो इथं आहे तो मी करतो टायटल अँड कंटेंट. आता क्लिक टू ॲड टायटलमध्ये इथं मी लिहितो रूल्स ऑफ स्कूल. ठीक आहे. आणि इथं शाळेचे जे काही नियम आहेत ते इथं मी लिहून टाकतो. आता इथं मी काही शाळेचे रूल्स लिहिलेत. पटकन याला थोडंसं जरा मी सुंदर फॉर्मॅटिंग करून घेतो, म्हणजे दिसायला सुंदर दिसलं पाहिजे आपण काय लिहितोय ते. तर का शेवटी बघा आपण वापरतोय काय, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशनमधला पहिला शब्द काय आहे, प्रेझेंट. बघा प्रेझेंट आपण कुठल्याही आपल्या नातेवाईकाला, मित्राला, मैत्रिणीला आपण एखादं प्रेझेंट देताना ते सुंदर गिफ्ट पॅक करून देतो ना, त्याच पद्धतीनं आपण हे जे प्रेझेंटेशन तयार करतोय ते सुंदर दिसलं पाहिजे, आकर्षक दिसलं पाहिजे. चांगले फॉन्ट वापरा, चांगले कलर्स वापरा, चांगले टेक्स्ट इफेक्ट द्या, म्हणजे लोकांना ते बघताना कंटाळवाणं नाही वाटलं पाहिजे. ओके. सो मी रूल्स फॉर स्कूलला सिलेक्ट करतो, थोडं बोल्ड करतो, अलाइन सेंटर करतो आणि मला पटकन ह्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे तर मी इथं क्विक स्टाईलमध्ये येऊन इथून एखादी स्टाईल घेऊन टाकतो. बघा पटकन माझं काम सोपं होऊन जातं, दिसायला सुंदर दिसेल. बघा परत मी आता हे खालचे जे 4 मी वाक्य टाईप केलेले ते सिलेक्ट केली, क्विक स्टाईलमध्ये येतो आहे, इथून एखादी स्टाईल घेऊन टाकतो. अक्षरांचा कलर थोडासा डार्क करतो मी, म्हणजे वाचता आलं पाहिजे. आता ही ओळ जे आहेत ते खूप जवळजवळ आहेत, इथलं अंतर मला वाढवायचं आहे तर मी लाईन स्पेसिंगमध्ये जातो आहे. दिसलं हे या पद्धतीनं. ठीक आहे. थोडंसं बोल्ड करतो. रूल्स ऑफ स्कूल याला पण थोडंसं फॉन्ट साईज वाढवतो मी. थोडं स्पेसिंग वाढवायचं असेल तर तसं स्पेसिंग वाढवू शकतो. आता पहा अक्षरं कशी व्यवस्थित सुटसुटीत आणि क्लिअरली दिसत आहेत. पॉवर पॉईंटचं हेच तर महत्त्व आहे की तुम्ही जे तयार कराल ते दिसायला आकर्षक दिसलं की लोक ऑटोमॅटिक तुम्ही जे सांगताय त्याच्याकडे लक्ष देतात. सो असं पटकन मी काय केलं, आता इथं फॉर्मॅटिंग केलं. आता इथं
मी हा जो खालचा टेक्स्ट बॉक्स आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि इथं आत्ता बुलेट्स आहेत. ह्या बुलेट्सला क्लिक करून मी वेगवेगळे बुलेट्स घेतो. बघा थोडंसं डिझाईन झाली का चेंज. इथं कुठं आहे मी पॅराग्राफमध्ये. टिकमार्क हवं आहे, टिकमार्क ठेवा. ठीक आहे. तुम्ही एकतर असं टेक्स्ट बॉक्सला संपूर्ण टेक्स्ट बॉक्सला क्लिक करा आणि जर तसं सिलेक्ट होत नसेल तर असं तुम्ही आतमधून सुद्धा ह्याला सिलेक्ट करून इथून तुम्ही बुलेट्स चेंज करू शकता. ओके. आता जसं बुलेट्स आहेत तसं इथं नंबरिंगसुद्धा आहेत. म्हणजे 1 2 3 4 ABCD स्मॉल a ब्रॅकेट B ब्रॅकेट C ब्रॅकेट तुम्हाला जसे नंबर्स द्यायचे आहेत तसे द्यायचे. ठीक आहे. तर आत्ता आपण काय केलं, पटकन एक स्लाईड तयार केली, त्याच्यामध्ये काही पॉईंट्स लिहिले आपण, क्विक स्टाईलचा उपयोग करून त्याला फॉर्मॅटिंग चांगलं केलं आणि पॅराग्राफमधून आपण इथून बुलेट्स आणि नंबरिंग हे पाहून घेतलं. आणि त्याचबरोबर इथं आपण लाईन स्पेसिंगकडे सुद्धा थोडंसं आपण याच्यामध्ये काम केलं. ओके. सो पटकन अशी एखादी स्लाईड तयार करून ही प्रॅक्टिस करा. ही प्रॅक्टिस झाली की आपण काय करूया, क्लिपबोर्डच्या ग्रुपकडे येऊया. अगदी सोपं आहे, पटकन संपून जाईल ते पण. चल प्रॅक्टिस करून या. वेलकम बॅक मित्रांनो. चला आपण आता क्लिपबोर्डचा हा ग्रुप पाहून घेऊया. अगदी सोपं आहे. कट पेस्ट, कॉपी पेस्ट, फॉर्मॅट पेंटर हे ऑलरेडी आपण वर्ड एक्सेलमध्ये पाहिले. इथं पटकन मी तुम्हाला दाखवून देतो. अटेंडन्स शब्द सिलेक्ट करतोय मी. आता याला मी कॉपीला क्लिक करतोय. म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा मला हवा असेल तर ते सिलेक्ट केलं. जिथं तुम्हाला तो शब्द पाहिजे तिथं कर्सर ठेवा. थोडं स्पेस देऊन अंतर वाढवलं आणि इथे पेस्टच्या वरच्या बाजूला क्लिक करतोय. बघा झालं का ते कॉपी पेस्ट. परत एकदा बघा, मी आता स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी या शब्दाला सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केल्यानंतर इथं मी कॉपीला क्लिक करतोय. त्याच्यानंतर हा शब्द जिथं हवा आहे तिथं कर्सर ठेवा आणि इथं पेस्टला क्लिक करा. म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त वेळा आपण त्याला डुप्लिकेट करू शकतो. तुम्ही म्हणू शकता ओरिजिनल शब्द पण आहेत आणि त्याची कॉपी पण आपल्याला भेटली. आता इथं आहे कट पेस्ट. सपोज मला हे NCC's ऑप्शनल स्पोर्ट ॲक्टिव्हिटी हे 1 नंबरला पाहिजे, सिक्वेन्स बदलायचं तर सिलेक्ट करा, कट करा. ओके. आता थोडंसं इथं कर्सर ठेवून मी एंटर करतो. वरती जागा मिळाली मला आणि इथं मी पेस्ट करतो. ठीक आहे. सो असं तुम्ही वर खाली सुद्धा काय करू शकता, सिक्वेन्स कट पेस्टनी तुम्ही तुमचं सिक्वेन्स टेक्स्ट चेंज करू शकता. परत बघा, अटेंडन्सला सिलेक्ट करतोय मी. इथून मी करतोय कट, तो इथून गायब झाला. मग जिथं तुम्हाला पाहिजे तिथं कर्सर ठेवा आणि पेस्टला क्लिक करा. ठीक आहे. आता तुम्ही याच स्लाईडमध्ये कॉपी पेस्ट केलं पाहिजे असं काही नाही आहे. सपोज मी हे इथं सिलेक्ट केलं, कॉपी करतोय, स्लाईड नंबर 4मध्ये येतोय, कर्सर ठेवून इथं पेस्ट करतोय. तुम्ही वेगवेगळ्या स्लाईड्समध्ये सुद्धा त्याला कॉपी पेस्ट करू शकता. आता इथं आपण बघूया फॉर्मॅट पेंटर. फॉर्मॅट पेंटर समजण्यासाठी बघा मी काय करतोय, वेलकम शब्दाला सिलेक्ट केलं, थोडं झूम वाढवतो. वेलकम शब्दाला सिलेक्ट करून त्याचा फॉन्ट चेंज केला, त्याची सपोज मी साईज चेंज केली, त्याला एखादा चांगला कलर दिला. ओके. आणि त्याला बोल्ड केलं. आता एवढं झाल्यानंतर पॉवर पॉईंट या शब्दाला सुद्धा सेम इफेक्ट मला द्यायचे आहेत. ओके. तर परत तेवढे सगळ्या कमांड्स देत बसू नका. वेलकम शब्दाला सिलेक्ट करा. इथं क्लिपबोर्डमध्ये फॉर्मॅट पेंटरला क्लिक करा आणि या पॉवर पॉईंट शब्दावरून फिरून टाका. सेम याच्यासारखे टेक्स्ट इफेक्ट याला येऊन जातील. ओके. याला आपण म्हणतो फॉर्मॅट पेंटर. ठीक आहे. तर आत्ता आपण क्लिपबोर्डमधून काय केलं, कट पेस्ट, कॉपी पेस्ट आणि फॉर्मॅट पेंटर पाहिलं. आता इथं बघा, थोड्याच वेळापूर्वी मी तुम्हाला स्लाईड डुप्लिकेट करायचं दाखवलं. म्हणजेच काय होईल, सपोज ही स्लाईड सिलेक्ट केली मी आणि इथून मी म्हटलं डुप्लिकेट म्हटलं तर त्याची कॉपी मला इथल्या इथं भेटून जाईल. गॉट इट. म्हणजे 2 स्लाईड सेम कंटेंट्स. तसंच मी पण काय करू शकतो, डुप्लिकेटच्या ऐवजी सपोज मी ही स्लाईड सिलेक्ट केली, याला मी कॉपीसुद्धा करू शकतो. ओके. कॉपी केलं, त्याच्यानंतर ही स्लाईड जिथं हवी तिथं क्लिक केलं, एकदम शेवटी घेऊन आलो आणि इथं पेस्टला क्लिक केलं तर त्याची दुसरी प्रत डुप्लिकेट इमेज मला इथं 7 नंबरला भेटली. ही स्लाईड तुम्हाला वरती घेऊन जायची, अगदी सोपं आहे. क्लिक करा आणि वरती ड्रॅग करून सोडून द्या. स्लाईडचा सिक्वेन्स तुम्ही असा इथून सुद्धा तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. ओके. चलो, आजच्यासाठी एवढं भरपूर झालं. आज आपण काय काय पाहिलं, पॉवर पॉईंट म्हणजे काय, पॉवर पॉईंटमध्ये स्लाईड म्हणजे काय, प्रेझेंटेशन म्हणजे काय ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण होम टॅबमधून, फॉन्ट ग्रुपमधून,
वेगवेगळे फॉर्मॅटिंगचे बटन्स बघितले. त्याच्यानंतर न्यू स्लाईड, डुप्लिकेट स्लाईड, स्लाईडचं लेआउट चेंज करायचं पाहिलं. त्याच्यानंतर आपण आलो पॅराग्राफ ग्रुपमधले वेगवेगळे बटन्स आपण पाहिले आणि नंतर क्लिपबोर्डमधून ह्या काही छोट्या छोट्या कॉपी पेस्ट, कट पेस्ट आणि फॉर्मॅटिंगच्या कमांड्स आपण पाहिल्या. ओके, या सर्वांची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस झाल्यानंतर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय, टेक केअर.